एक अत्यंत महत्त्वाची आणि या घडीची अत्यंत मोठी बातमी। स्वसंरक्षणासाठी अक्षयचा एन्काउंटर केल्याचा पोलिसांचा दावा संशयास्पद। बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आहे। न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आलाय आणि बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी जो आरोपी होता अक्षय शिंदे त्याचा स्वसंरक्षणासाठी एन्काउंटर केल्याचा पोलिसांचा दावा हा संशयास्पद असल्याचं न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात लिहिलं गेलेलं आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। ज्यावेळी आरोपीला पोलिसांच्या गाडीतून नेलं जात होतं त्यावेळी त्यानं पोलिसांच्या हातातली बंदूक हिसकावून घेतली असा दावा करण्यात आला होता आणि स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षयचा एन्काउंटर केला असा दावा पोलिसांकडून करण्यात आला। पण हा दावा संशयास्पद असल्याचं न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात लिहिण्यात आलंय आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा दावा सादर करण्यात आलेला आहे। अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी देखील त्यांच्या बाजूने न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती। स्वसंरक्षणासाठी अक्षयचा एन्काउंटर केल्याचा पोलिसांचा दावा हा संशयास्पद आहे। बदलापूरमधल्या शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याचा अक्षय शिंदेवरती आरोप होता। ते प्रकरण प्रचंड तापलेलं होतं। विरोधी पक्ष आक्रमक झालेला होता। बदलापूरमध्ये मोर्चे निघाले होते आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी करण्यात आलेली होती। त्यानंतर आरोपीला पकडण्यात आलं आणि त्याला ज्यावेळी पोलिसांच्या गाडीतून नेलं जात होतं त्यावेळी त्यानं पोलिसांच्या हातातलं पिस्तूल खेचून घेतलं आणि त्यानंतर स्वसंरक्षणासाठी म्हणून पोलिसांनी अक्षयचा एन्काउंटर केला हा पोलिसांचा दावा होता। पण हा दावा संशयास्पद असल्याचं न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात नमूद केलं गेलंय। मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मृत्युंजय, पोलिसांच्या दाव्यावरच संशय व्यक्त केला जातोय, काय लिहिलंय अहवालात? नक्कीच हा जो बॉम्बे हायकोर्टमध्ये रिपोर्ट सादर करण्यात आला आहे आणि यामध्ये काही जे महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ते समोर आलेली आहे। या महत्त्वपूर्ण गोष्टीमध्ये असं आहे की रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं आहे की जे 5 पोलीसकर्मी होते आणि आरोपी अक्षय शिंदे हा एकटाच होता, तरी हे 5 पोलीसकर्मी ओव्हरपॉवर कसे का करू शकले नाही याच्यावर प्रश्नचिन्ह व्यक्त केलं गेलं आहे। आणि दुसरा जे रिव्हॉल्वर होता ते रिव्हॉल्वरवर फिंगरप्रिंट्सच्याही बाबत एक प्रश्नचिन्ह उभा केलं गेलं आहे की रिव्हॉल्वरवर जो आरोपी अक्षय शिंदे आहे त्याचा पूर्णपणे जो फिंगरप्रिंट असला पाहिजे तसा फिंगरप्रिंट नाही आहे। आणि दुसरीकडे हा जे 5 पोलीसकर्मी होते तरीही आरोपी अक्षय शिंदे कशा काय पडायचा प्रयत्न केला आणि एन्काउंटर थेट त्याच्या शरीरावर गोळ्या झाडा गेला तर हा कसा शक्य झाला त्यावर प्रश्नचिन्ह उभा केला गेला आहे। तर असे प्रकारचे वेगवेगळे जे पॉईंट्स आहेत ते समोर आलेले आहेत। याचे पूर्ण रिपोर्ट 3 वाजता जे ॲडव्होकेट आहेत त्यांना मिळतील। पण हे समोर आलेलं आहे की हा जे कोर्टाचं असं म्हणणं आहे की हा जो एन्काउंटर आहे तो एक फेक एन्काउंटर आहे, फर्जी एन्काउंटर आहे। अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला गेला आहे। जसा अक्षय शिंदेचे ॲडव्होकेट कोर्टात बोलत होते की हा एक फेक एन्काउंटर आहे आणि 5 जे पोलीसकर्मी आहेत त्यांनी अक्षय शिंदेचा एक फेक एन्काउंटर केला आहे, तर कोर्टानेही हे मान्य केलं आहे। हा जो रिपोर्ट त्यांच्याकडे आलेला आहे तर रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं गेलं आहे की अक्षय शिंदेचा एन्काउंटर एक फेक एन्काउंटर होता आणि यामध्ये आता FIR नोंद केलं जाणार आहे अशाही एक ऑर्डर कोर्टाने दिले आहे की यामध्ये एक FIR नोंद केली पाहिजे आणि जे हे आरोपी आहे त्यांच्यावर एक खटला आहे ते चालला पाहिजे। न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात असं नमूद केलं गेलंय। मृत्युंजय, तुम्हाला विनंती, तुम्ही सोबत राहा। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, पोलिसांनी जो दावा केला होता स्वसंरक्षणासाठी एन्काउंटर केल्याच्या त्या दाव्यावरतीच आता संशय उपस्थित होतोय। जेव्हा बदलापूरमध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता मी तेव्हाही स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते की ज्या पद्धतीने अक्षय शिंदेला जेलमधून बाहेर काढून त्याच्या प्रवासाचा मार्ग बदलण्यात आला होता किंवा त्याला ज्या पद्धतीने गोळ्या घातलेल्या होत्या हा सगळाच प्रकार एकूण अतिशय संशयास्पद होता। आणि त्याही वेळेला मी हैदराबादच्या एन्काउंटरचा संदर्भ देत सांगितलेलं होतं की अक्षय शिंदेचा हा एन्काउंटर फेक एन्काउंटर आहे। सरकार आपल्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी क्लिअर कट पोलिसांकडून झालेला हा मर्डर आहे। आणि मी माननीय उच्च न्यायालयाचे आभार मानते की या निमित्ताने त्यांनी किमान सरकार आणि पोलीस यांचं जे संगनमत आहे ते संगनमत उघड झालेलं आहे। आणि अक्षय शिंदे
पुन्हा पुन्हा सांगते, अक्षय शिंदे हा काही साधू संत नव्हता, तो काही समाजसुधारक नव्हता. त्याला तशीही फाशीची शिक्षा झालीच असती, परंतु शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे न्याय व्यवस्था आहे, न्यायालय आहेत. मात्र हा जो हस्तक्षेप मध्येच सरकारने केलाय तो वाईट आहे आणि निश्चितपणे आत्ता तरी या सगळ्या जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हायला हवेत. सुषमाताई, न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल आहे की त्यांनी पोलिसांच्या त्या दाव्यावरती संशय उपस्थित केलाय. जर हे सगळं खरं असेल, हा संशय जो व्यक्त करण्यात आलेला आहे तो जर खरा असेल, तर प्रश्न हा उपस्थित होतो की अशा प्रकारे फेक एन्काउंटर करण्याची गरज का पडली? फेक एन्काउंटर करण्याची गरज सरकार पक्षाला नक्कीच होती, कारण एकतर निवडणुका तोंडावर होत्या आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातल्या सरकारकडून वारंवार अक्षम्य चुका होत होत्या, त्यामध्ये स्वतःचं ग्लोरिफिकेशन करण्यासाठी, उदात्तीकरण करण्यासाठी एका आरोपीचा जीव घेण्यापर्यंत यांची मजल गेली. फक्त आणि फक्त आपली राजकीय गणितं जुळवण्यासाठी आणि स्वतःचं उदात्तीकरण करून घेण्यासाठी म्हणून. कारण आपण बघितलं असेल की या सगळ्यांच्या नंतर ज्या पद्धतीचे बॅनरबाजी करण्यात आली, लाडक्या बहिणींना न्याय दिला गेला, लाडक्या बहिणीचा देवाभाऊ वगैरे, तर हे सगळं ग्लोरीफाय करण्याच्या हिशोबाने आणि आपली काळवंडत चाललेली जी प्रतिमा आहे ती प्रतिमा उजळ करून घेण्यासाठी अक्षय शिंदेचा जीव सरकारने घेतला. पण म्हणजे समाजाच्या आणि विरोधी पक्षाच्या दबावापुढे सरकारनं हे सगळं केलं असं म्हणणं आहे? दबावापुढे केलं म्हणण्यापेक्षा स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी आणि महिलांना किंवा एकूण महाराष्ट्रातल्या लेकी बाळींना सुरक्षा देऊ शकत नाही हे सरकार, ही गोष्ट इतक्या वेळा अधोरेखित झाली होती. तो आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी अत्यंत अगतिकतेने आणि अविचारीपणे उचललेलं पाऊल म्हणजे अक्षय शिंदेची हत्या आहे. सुषमाताई, आभार आपले. आपण एबीपी माझाला सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्यामुळे स्वतःचं ग्लोरिफिकेशन करण्यासाठी म्हणून अशा प्रकारे एन्काउंटर केलं गेलं असावं असा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय. बदलापूरच्या घटनेमध्ये जो आता अहवाल त्यांनी सादर केलाय त्याच्यावर न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं अंमलबजावणी केली जाईल आणि जो त्याच्यात दोषी असेल, जर तो एन्काउंटर चुकून झाला असेल किंवा जाणून बुजून केला असेल तर त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय सुद्धा घेईल. न्यायालयाच्या या कामकाजामध्ये शासन कोणताही हस्तक्षेप करणार नाही. याचे राजकीय पडसाद उलटू शकतात. कारण अक्षय शिंदेचा खून केल्यानंतर त्यावेळेला सरकारने आम्ही नराधमांना संपवलं वगैरे अशा स्वरूपाचं सुद्धा हे समोर आलं होतं त्यावेळेला, किंवा त्याचं क्रेडिट जे आहे ते घेतलं गेलं. हे बघा, अक्षय शिंदे जो होता तो नराधम होता हे सर्व जनतेला माहिती आहे. म्हणून त्याचा एन्काउंटर झाला का त्यांनी पोलिसांवर हमला केल्यानंतर त्याला शूट करावं लागलं, हा तपासाचा भाग आहे. परंतु सर्वसामान्य जनतेला तो आवडलेला भाग होता की नराधम मेला म्हणून आता ज्याला त्यांच्याबद्दलच सहानुभूती असेल त्यांनी त्याच्याबद्दलच त्यांनी स्टेटमेंट करावं. परंतु आम्ही अक्षय शिंदे मेला याच्याबद्दलच आम्ही ना खंत व्यक्त करत नाही आणि ना आम्हाला त्याच्याबद्दल काही वाईट वाटण्याचं काही कारण नाही. जर तो एन्काउंटर संशयास्पद असेल तर ते जे पोलीस अधिकारी आहेत कुठलंही कारण नसताना एखाद्या आरोपीला असं मारू कसं शकतात? आता सगळं हा कायदेशीर बाब आहे. कायदेशीर बाबाच्या उत्तरं हे न्यायालयात दिले जातील. सगळ्या प्रकरणाची उत्तरं न्यायालयामध्ये दिली जातील. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे. पुन्हा एकदा जाऊयात, मृत्युंजय सिंग आपल्यासोबत आहेत. मृत्युंजय, नक्कीच बॉम्बे हायकोर्टमध्ये रिपोर्ट सादर केला गेला आहे अक्षय शिंदे याचा कथित फेक एन्काउंटर या प्रकरणातील आणि डॉक्टर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि डॉक्टर नीला गोखले यांच्या जी पीठ आहे त्यांच्यासमोर हा जे रिपोर्ट आहे ते सादर केला गेला आहे. यामध्ये सांगितलं गेलं आहे की जे पुरावे समोर आलेले आहेत किंवा जे फॉरेन्सिक FSLची रिपोर्ट समोर आलेली आहेत त्या पुराव्याच्या अनुसार जे अक्षय शिंदेचे वडिलांनी आरोप केला होता की हा एक फेक एन्काउंटर आहे ते सत्य समजतं. त्यांचा आरोप बरोबर आहे आणि हा एक फेक एन्काउंटर आहे आणि
अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी जबाबदार 5 पोलीसकर्मी आहे असा या जो अहवाल आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे। आणि हे जे अहवाल आहे ते ओपन कोर्टात न्यायाधीशांनी वाचून दाखवलं। यामध्ये जे महत्त्वाचे वाक्य होते ते असे होते की जे FSL रिपोर्ट आहे ते FSL रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेलं आहे की रिव्हॉल्व्हरवर जे फिंगरप्रिंट आहे तो आरोपी जे रेपचा आरोपी होता अक्षय शिंदे त्याचा नव्हता पहिला। आणि दुसरा हे 5 पोलीसकर्मी होते आणि अक्षय शिंदेवर हे ओव्हरपॉवर का करू शकले नाही, का पकडू शकले नाही आणि त्याच्यावर जे एन्काउंटर आहे ते एन्काउंटरचे पायावर गोळी न झाल्याने ते समोर बॉडीवर ते गोळी का चालवले, असंही त्यांच्या डोक्यावर गोळी का मारले असाही प्रश्न समोर उपस्थित झालेला आहे रिपोर्टमध्ये। तर जे 2-3 वाक्य न्यायाधीशांनी आपल्या कोर्टात सांगितलं त्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे कोर्टात की हा जे रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट आहे की हे 5 लोक जे 5 पोलीसकर्मी आहे ते जबाबदार आहे अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी। आणि दुसरा जे काय पुरावे गोळा करण्यात आलेले होते FSLची रिपोर्ट समोर आलेली होती त्या रिपोर्टनुसार अक्षय शिंदेचे एन्काउंटर फेक होता असं समजतं आहे। आणि आता कोर्टाने हेही सांगितलं की यावर पोलिसांनी FIR नोंद करावा आणि हे जे 5 पोलीसकर्मी आहेत त्यांच्यावर केस चालवावा अशा प्रकारच्याही एक ऑर्डर कोर्टाने दिली आहे। हा जो पूर्ण रिपोर्ट आहे अहवाल आहे 3 वाजता जे वकील आहे अक्षय शिंदेचे वकील आहे त्यांना मिळणार आहे आणि आपल्यालाही ॲक्सेस होणार आहे। त्यामध्ये समजेल की अहवालमध्ये नेमकी काय आहे। पण मोठी गोष्ट असं आहे की FSL रिपोर्ट आणि जे पुरावे आहेत ते पोलिसांच्या विरोधात होते आणि अक्षय शिंदेचा हा एन्काउंटर फेक होता असा या अहवालमध्ये रिपोर्टमध्ये सादर करण्यात आलेला आहे। बरोबर आहे। बोटांवरचे ठसे असतील किंवा पायावर गोळी न मारता थेट डोक्यावर गोळी का मारली असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत। अहवालामध्ये पोलिसांच्या भूमिकेवर संशय उपस्थित करण्यात आलाय। आता या प्रकरणाची पुढे सुनावणी होताना ती कोणकोणत्या अँगल्सनं पुढे जाईल? नक्कीच आजचा हा रिपोर्ट जो आहे तो कोर्टात समोर आहे आणि कोर्ट आता रिपोर्टानुसार ते जे डायरेक्शन आहे ते सरकारला देतील आणि सरकार आता यावर काय पाऊल उचलतं त्यावर कोर्टाचाही लक्ष असेल। आता कोर्टाने जसे सांगितलं आहे की हा जे 5 लोक आहेत ते मृत्यूसाठी अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी हे जबाबदार आहे तर त्यांच्यावरही गुन्हा नोंद केला जाईल। ज्या परिसरात ही घटना घडली ठाण्यात ज्या पोलीस स्टेशनच्या आत ही घटना घडली तिथे गुन्हा नोंद करण्यात येईल आणि त्यांच्यावर आता केस चालणार आहे आणि त्या केसची काय प्रोग्रेस आहे तेही कोर्ट पाहणार आहे। तर अशा प्रकारची जी डायरेक्शन आहे ते कोर्ट आता देणार आहे आणि सध्या सरकारच्या यावर काय म्हणणं आहे कारण सरकारने एक दावा केला होता की मृत्यूंजय थोडंसं थांबवते, रुपाली चाकणकर सध्या बोलतात। सातत्याने आपण पाहतोय की विरोधक ज्यावेळेस भाष्य करतात त्यावेळेस त्यांना अचानक महाराष्ट्र असुरक्षित वाटायला लागतो काहींना। तर त्यांना जो महाराष्ट्र इतक्या दिवस राहिलंय स्वतःचं राजकारण केलंय आणि स्वतःचं कुटुंब राहिलेलं आहे, अनेक वर्ष या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काम करून नावलौकिक मिळालं आहे, ते महाराष्ट्र अचानक असुरक्षित वाटत असताना मला त्यांचं आश्चर्य वाटतं। कारण की घटना ते 21-22 आणि 23-24च्या घटना या एकसारख्या आहेत, एकसारख्या प्रमाणातल्या आहेत आणि हा रुपाली चाकणकर किंवा राज्य महिला आयोग म्हणून सांगत नाही तर NCRBचा हा अहवाल आम्ही तुम्हाला सांगतो। आणि तरीसुद्धा अशा पद्धतीची विधानं करून कुठेतरी महाराष्ट्राची बदनामी हे लोक करतात का हा एक प्रश्न तर आहेच। आणि दुसरीकडे स्वतः म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना नाकारलेलं आहे तर हे नैराश्य गेलेला आत्मविश्वास आणि याच्यामुळे सातत्याने अशी केलेली विधानं मला असं वाटतं ही त्यांच्या तोंडी येत असतात। पण आपण जशा पद्धतीने म्हणताय की पण याच्यामध्ये ज्या काही घटना घडूच नाही यासाठी आपण प्रयत्न करतो। कोणतंही सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर त्याला वाटत नाही की आपल्या कार्यकाळामध्ये काही घटना अशा पद्धतीच्या घडाव्यात। याच्यासाठी महाराष्ट्र शासन गृहमंत्री हे सतर्क आहेत आणि सातत्याने याच्या पुढे घटना घडत असेल तर त्याच्यामध्ये न्याय देण्याची। तर अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार आहेत असं न्यायालयीन चौकशीच्या अहवालात नमूद केलं गेलेलं आहे। पोलिसांनी अक्षय शिंदे विरुद्ध केलेला बळाचा वापर अनुचित असल्याचं देखील हा अहवाल सांगतोय। अक्षयनं बंदूक हिसकावली म्हणतात पण बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसेच नाहीयेत। आत्मसंरक्षणासाठी गोळ्या चालवल्या हा पोलिसांचा युक्तिवाद संशयास्पद असल्याचं न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात लिहिलं गेलंय। पुन्हा एकदा जाऊयात मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मृत्युंजय, प्रज्ञा माझ्याकडे जे 5 पॉईंट्स आलेले आहेत जे रिपोर्टमध्ये आहे जे अहवाल
कोर्टात सादर केला गेला आहे। मी 5 पॉईंट जे आहे ते वाचून दाखवतो काय काय आहे नेमकी। पहिला सगळ्यात असं सांगितलं गेलं आहे की जे 5 पोलीसकर्मी होते आणि अक्षय शिंदे एकटाच होता आणि हे जे 5 पोलीसकर्म्यांनी जे बलप्रयोग केला ते अनुचित होता, चुकीचा होता पहिला। दुसरा असं सांगितलं गेलं आहे की अक्षय शिंदेचा जी मौत झालेला आहे, मृत्यू झालेला आहे, याचे जबाबदार हे 5 पोलीसकर्मी आहे। तिसरा जे रिपोर्ट समोर आलेली आहे FSLची रिपोर्ट, त्यामध्ये जे रिव्हॉल्वर होती रिव्हॉल्वरवर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट होते। तर FSLच्या रिपोर्टमध्ये समोर आलेलं आहे की पूर्णपणे तो फिंगरप्रिंट नव्हता, तर हा चुकीचा पोलिसचा दावा होता आणि तो चुकीचा आहे। तर अक्षय शिंदेने फायरिंग केली नाही असंही समजतं आहे। आणि चौथा, पोलीसकर्मियांनी जे सांगितलं होतं की त्यांनी आपल्या आत्मरक्षणासाठी गोळी चालवली तेही चुकीचं आहे आणि ते सस्पिशियस आहे। कोर्टानं आणि किंवा रिपोर्टमध्ये ते समोर आलेलं आहे की हे सस्पिशियस होता की 5 पोलीसकर्मी जे ट्रेंड पोलीसकर्मी आहेत त्यांना एक अक्षय शिंदे जो आरोपी होता तो ओव्हरपॉवर कसा करू शकतो आणि तो पोलिसांचा जे दावा आहे की त्याने आपल्या संरक्षणमध्ये गोळी चालवली आणि त्याला डोक्यात गोळी झाडली, तर याच्यावरही पोलिसांना कोर्टाला संशय होता आणि तेही रिपोर्टमध्ये समोर आलेलं आहे। पाचवा जे महत्त्वाचं आहे की मृत्यू झालेला आहे आणि 5 जे लोक आहेत ते जबाबदार आहे, 5 पोलीसकर्मी जबाबदार आहे। तर अशा प्रकारचे हे महत्त्वाची गोष्ट या रिपोर्टमध्ये आहे। आता जी रिपोर्ट आहे ते 3 वाजता जे वकील आहे अक्षय शिंदेचे त्यांनाही मिळेल किंवा इतर लोकांनाही ॲक्सेस होईल। तर ह्या रिपोर्टमध्ये महत्त्वाचा गोष्ट असंही आहे की हे जे 5 पोलीसकर्मी होते ते अक्षय शिंदेच्या मृत्यूचे जबाबदार होते आणि आपल्या महाराष्ट्रात विपक्षनेही हा मुद्दा उचलला होता आणि सांगितला होता की हा फक्त एक पब्लिसिटीसाठी किंवा आपलं जे नाव आहे ते वाचवण्यासाठी असा प्रकारचा एक फेक एन्काउंटर केला गेला आहे। आणि पोलीसकर्मी जे 5 पोलीसकर्मी एन्काउंटरमध्ये होते त्यांनी जो क्लेम केला होता की आपल्या आत्मसंरक्षणासाठी त्यांनी फायरिंग केली होती, पण तसा काय रिपोर्टमध्ये समोर आलेला नाही आहे। आणि जे FSLची रिपोर्ट आहे ती खूप महत्त्वाची होती। FSLची रिपोर्टमध्ये समोर आलेलं आहे की जसे प्रकारची फायरिंग ज्या कंडिशनमध्ये झालेली आहे तर तो फायरिंग अक्षय शिंदेने केलेला नाही आहे हाही समोर आलेला आहे। तर नक्कीच आता कोर्टासमोर हा अहवाल आहे, रिपोर्ट आहे। आता कोर्ट जे डिटेल ऑर्डर आहे ते डिटेल ऑर्डर देतील आणि जे आरोपी म्हणजे आता जे 5 पोलीसकर्मी आहेत हे 5 पोलीसकर्मी यांच्यावरही गुन्हा नोंद केला जाईल ठाण्यामध्ये आणि जे पुढील तपासणी होणार आहे त्याचा रिपोर्ट कोर्टाला सादर केला जाईल। 5 पोलिसांच्या भूमिकेवरती संशय व्यक्त केला जातोय। जर या सगळ्यामध्ये पुढे कारवाई झाली तर त्या 5 पोलिसांवर नेमकी काय कारवाई होऊ शकते? अशा प्रकारचे प्रकरण जर आपण पाहिला जे आधी मागच्या काळात अशा प्रकारची घटना घडली होती तर या अशा प्रकरणामध्ये सर्वात पहिला हे पोलीसकर्म्यांना सस्पेंड केला जातो। हे जर सरकारचे आदेश असेल तर हे 5 जे पोलीसकर्मी आहेत ते सस्पेंड होतील आणि त्यांच्यावर एक FIR नोंद केला जाईल। FIR तोच परिसरच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद केला जाईल जिथे हे एन्काउंटर झाला होता आणि एक जे जांच अधिकारी आहे इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर हे पूर्ण प्रकरणाची तपास करतील आणि हे जे पोलीसकर्मी आहे त्यांचे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट घेतले जाईल। अक्षय शिंदेचेही जे वडील आहे त्यांचे स्टेटमेंट पुन्हा एकदा घेतलं जाईल। त्यांचा काय आरोप होता, कसा काय त्यांना वाटतंय की हा एक फेक एन्काउंटर आहे आणि पोलिसांचा नेमकी रोल काय होता, कशा प्रकारे ह्यांनी हे जे एन्काउंटर आहे ते कोणत्या परिस्थितीमध्ये एन्काउंटर केलं होतं, तर पुन्हा या एक नवीन केस समोर येईल आणि पुन्हा एक चौकशी होईल आणि त्यामध्ये समोर येईल की हा जे 5 पोलीसकर्मी होते त्यांचा रोल काय होता। पण जेव्हा ही घटना घडली होती अक्षय शिंदेची एन्काउंटरची तेव्हाही एक जे DCPचे अधिकारी आहे, DCP रँकचे अधिकारीच्या खाली एक टीम जे आहे ते याच्यावर काम करतायत, म्हणजे जे इन्व्हेस्टिगेशन त्यांचं एक पॅरलल सुरूच आहे की हा जे एन्काउंटर आहे ते कशामुळे झाली। आपण त्याला एक डिपार्टमेंटल इन्क्वायरी म्हणतो, तर डिपार्टमेंटल इन्क्वायरी सध्या सुरूच आहे आणि आता डिपार्टमेंटल इन्क्वायरीला पुन्हा प्रेशर येईल कारण आता कोर्टाने सांगितलं आहे की यावर एक FIR नोंद केला पाहिजे आणि पुन्हा तपासणी केली पाहिजे की हा 5 पोलीसकर्म्यांनी अक्षय शिंदेचा एन्काउंटर का केला, कशा केला आणि याची अखेरची सत्यता काय आहे। तर नक्कीच आपण एका DCP रँकचा अधिकारी किंवा त्याचा वरचे जे अधिकारी आहेत त्यांच्या निर्देशनाखाली पुन्हा एक FIR नोंद केला जाईल आणि या जे 5 पोलीसकर्मी आहेत त्यांना सरकारच्या आदेशावरून सस्पेंड पण ते होऊ शकतात आणि पुढील तपासणी एक नवीन टीम करणार आहेत। मृत्युंजय, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, जर आरोपी पकडला गेला होता, न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती, तर या सगळ्यामध्ये पोलिसांना फेक एन्काउंटर करण्याची गरज का भासली आणि जसा विरोधक आरोप करतायत या सगळ्यामध्ये राजकीय हस्तक्षेप किती असू शकतो? हा नक्कीच
अशा हे जे प्रश्न आहे ते विपक्षने त्या दरम्यान समोर उभा केला होता. शिवसेना UBTचे नेते होते, त्यांनी हे प्रश्न उभा केला होता की हा जो एन्काउंटर आहे ते सस्पिशियस एन्काउंटर आहे. आपल्या सगळ्याला माहिती आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणूक होता आणि निवडणुकीचा आधी महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डरचे एक प्रश्न समोर आलेला होता. तर आत्ताही पुन्हा एक प्रश्न समोर आहे की हा निवडणुकीचा आधी लॉ अँड ऑर्डरवर जे प्रश्न उभा होत होता म्हणून हा एन्काउंटर करण्यात आला का, एक प्रश्न नक्कीच समोर आहे. तर आणि अक्षय शिंदे हा जेल कोठडीमध्ये होता, त्याला ज्युडिशियल कस्टडी झाली होती. ज्युडिशियल कस्टडीमध्ये त्याला पुन्हा बाहेर काढला गेला होता आणि दुसऱ्या केसमध्ये तिची जी पहिली पत्नी होती तिने काही तक्रार केली होती. त्या तक्रारच्या आधारावर एक गुन्हा नोंद करण्यात आला होता आणि तिला बाहेर काढण्यात आलं होता. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा मुंब्रा बायपासजवळ त्याचा एन्काउंटर करण्यात आला होता. आत्ता प्रश्न समोरच असा होता की त्याला बाहेर जेल कस्टडीहून कोणाच्या आदेशामुळे काढण्यात आलेला होता. जेलमध्ये का चौकशी होऊ शकत नव्हती का, तो पहिल्यापासून जेलमध्ये होता आणि कोणाच्या इशाऱ्यावर किंवा निर्देशावर हा एन्काउंटर करण्यात आला, हा नक्कीच समोर विपक्ष उभा करतोय. आणि निवडणुकीचा आधी विपक्ष हा प्रश्न जो आहे समोर उभा केला होता. कारण त्यावेळी असं सांगितलं जात होतं की लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती महाराष्ट्रात खूप वाईट झालेली आहे, मुंबईतही वाईट झालेली आहे, ठाण्यात वाईट मृत्युंजय, झालेली या आहे. मुद्द्यावर आपण चर्चा करूयाच, पण ज्या पोलिसांनी हे एन्काउंटर केलं त्या 5 पोलिसांची नावं समोर आली आहेत. आपण नावं पाहूयात. पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस हवालदार अभिजित मोरे, पोलीस हवालदार हरीश तावडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत. विद्याताई नमस्कार. पोलिसांनी ज्या पद्धतीनं एन्काउंटर केलं तो पोलिसांचा स्वसंरक्षणाचा दावा हा संशयास्पद असल्याचा अहवाल सांगतोय. आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, अहवाल सांगतोय म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. इतके दिवस आम्ही बोलत होतो तेव्हा आम्ही विरोधक आहोत आणि टीका करतो म्हणून सांगितलं होतं. त्याचा एन्काउंटर झालेला नव्हता, त्याला एन्काउंटर पोलिसांनीच त्याला मारलं होतं. कोणी त्याने स्वतःने गोळ्या वगैरे झाडून घेतलेल्या नव्हत्या. आणि हे सगळं जे शाळा होती त्यांच्या लोकांना वाचवण्यासाठी हे सगळं झालेलं होतं, हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. मग आता हे प्रकरण दडपलं गेलं की नाही. जर तो जिवंत असता आणि त्याने जर कबुली जबाबामध्ये काही शाळेतल्या लोकांची नावं घेतली असती तर निश्चितच त्यांच्या चौकशा झाल्या असत्या. पण हे प्रकरण दाबून टाकण्यामध्ये गृह खात्याचा मोठा हे आहे. तसा आदेश निघाल्यानंतरच हे झालेलं आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि आता न्यायालयातच हे आलेलं आहे, त्यामुळे आता ह्याच्यावरती उत्तर गृह खात्याने दिलं पाहिजे. सुषमाताई अंधारेंनी अशी प्रतिक्रिया दिली की पोलिसांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा. त्या पलीकडे आणखी आपली मागणी काय आहे? हे निश्चितच आहे की कारण एखाद्या गुन्हेगाराला मारून टाकणं म्हणजे आता आपण तर म्हणतो फाशीची शिक्षा सुद्धा रद्द केली पाहिजे मानवतेच्या दृष्टिकोनातनं. आणि तुम्ही जर असं रस्त्यावरती एन्काउंटर दाखवून गुन्हेगारांना जर म्हणजे त्याच्यावरती गुन्हा सिद्ध होण्याच्या आधीच जर मारून टाकलं तर हा खूनच आहे. आणि हा पोलिसांनी म्हणजे ज्या पोलिसांवरती जनतेच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्यांनी जर अशा कोणाच्या तरी सांगण्यावरनं गृह खात्याच्या गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरनं जर असं केलं असेल तर निश्चितच तो गृहमंत्र्यांना पण त्याच्यात जबाबदार धरून विचारलं पाहिजे की तुम्ही अशा प्रकारचे आदेश का दिले आणि का म्हणून अशा प्रकारे गुन्हा घडलेला आहे. तेव्हा कोर्टाने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. विद्याताई, आणखी एक गंभीर बाब अशी की 2 मुद्दे उपस्थित होत आहेत की 5 पोलिसांना एक आरोपी आवरता आला नाही का आणि बंदुकीवरती अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसेच नाहीयेत. नाही, त्याने पळण्याचा प्रयत्न केलेलाच नाहीये, आवरण्याचा प्रश्नच नव्हता. 5 पोलीस ऑफिसर आणि पोलीस हवालदार असताना तो पळून जाण्याचा काही प्रश्नच नव्हता. त्यामुळे हे सगळं आहे हे एन्काउंटर पोलिसांनी केलेलं आहे. ते कोणाच्या सांगण्यावरनं केलं आणि शाळेला वाचवण्यासाठी केलं. शाळेतल्या मुख्याध्यापक आणि इतर जण जे बेपत्ता होते महिनाभर ते नंतर मिळाले नव्हते, मग ते का पळून गेले होते याची चौकशी केली पाहिजे. नक्कीच काहीतरी त्यांचा गुन्हा असणार आहे म्हणून हे सगळं झालेलं आहे आणि याची गांभीर्याने दखल कोर्टाने घेतली पाहिजे. आणि जे खऱ्या अर्थाने ज्यांनी एन्काउंटरचे आदेश दिलेले आहेत
की शाळेला वाचवण्यासाठी, कारण शाळेमध्ये निश्चितच काहीतरी गैरप्रकार चालले होते आणि असे गैरप्रकार ज्या शाळेत चालले त्या शाळेचा जर काही दोष नसेल तर शाळांनी स्वतःहून पोलिसांना कळवलं असतं की अशा प्रकारे आमच्या शाळेमध्ये हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे किंवा लहान मुलांचं शोषण करतो आणि त्याच्या ताब्यात दिलं असतं पोलिसांच्या. परंतु इथे शाळा आणि शाळेतले मुख्याध्यापक आणि जे कोणी फरार होते ते लोक या गुन्ह्यामध्ये समाविष्ट आहेत आणि म्हणून ते पळून गेले होते. आता त्यांना पकडून त्यांची चौकशी केली पाहिजे. विद्याताई, आभार आपले. आपण एबीपी माझाला सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्यामुळे ज्या शाळेमध्ये हा सगळा प्रकार घडला त्या शाळेच्या संस्थापकांवर, संचालकांवर सुद्धा चौकशी त्यांची केली जावी अशी मागणी विद्याताई चव्हाण यांनी केलेली आहे. पुन्हा एकदा जाऊयात, मृत्युंजय सिंग आपल्यासोबत आहेत. मृत्युंजय, जसं आता आपण ऐकलं, विद्याताईंची प्रतिक्रिया ऐकली, गृहमंत्र्यांकडे आता बोट दाखवलं जात आहे. नक्कीच तेच तर होणार आहे, कारण निवडणुकीच्या आधी जेव्हा अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता तेव्हा भाजपचे नेत्यांनी खूप देवाभाऊ असा प्रकारचा देवाभाऊचा न्याय किंवा असा प्रकारचा एक ट्रेंडही केला होता आणि मेसेजही पाठवला होता आणि क्लेम केला होता की मुंबईमध्ये लॉ अँड ऑर्डर आहे, महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डरची स्थिती चांगली आहे. आणि आता आपण कोर्टामध्ये रिपोर्ट सादर झालेला आहे, त्यामध्ये समोर आलं आहे की हा जे एन्काउंटर होता ते फेक एन्काउंटर होता आणि हे जे 5 पोलीसकर्मी आहेत ते संशयित आहे. आणि यामध्ये प्रज्ञा, मी सांगू इच्छितो की हा जो संजय शिंदे आहे, जे पोलीस इन्स्पेक्टर आहे, सिनियर इन्स्पेक्टर, हे पहिल्या ठाण्यामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये होते. हे एन्काउंटर स्पेशलिस्टही आहे आणि ह्यांनीच अक्षय शिंदेच्या डोक्यात गोळी झाडली होती. आणि हे जे संजय शिंदे आहे हे पहिल्या प्रदीप शर्माच्या टीममध्ये काम करत होते. प्रदीप शर्मा जे नोन एन्काउंटर स्पेशलिस्ट आहे, सध्या सेवानिवृत्त आहे, आता शिवसेनाचे नेते आहेत, त्यांच्या टीममध्ये हे संजय शिंदे काम करत होते. आणि तेव्हाही विपक्षने हा प्रश्न समोर उभा केला होता की संजय शिंदेला किंवा त्यांची टीमला कशाला हे जबाबदारी दिली गेली की ठाण्यात जेलमध्ये तो होता आणि जेलहून त्याला बाहेर काढला गेला होता आणि त्याला दुसऱ्या केसमध्ये आरोपी बनवला गेला होता. तर तेव्हाही प्रश्न समोर आलेला आहे. आणि आता नक्कीच जर कोर्टामध्ये हा रिपोर्ट सादर झालेला आहे आणि कोर्टाने सांगितलं आहे की हे जे 5 पोलीसकर्मी आहेत त्यांचे जे रोल आहे ते संशयित आहे, त्यांनी हे जे एन्काउंटर आहे ते फेक एन्काउंटर केलं आहे, त्यांच्यावरही खटला चालला पाहिजे, तर नक्कीच आता जे गृह विभाग आहे त्यांच्यावरही प्रश्न समोर येणार आहे, प्रश्न उभा केला जाणार आहे, विपक्ष टार्गेट करणार आहे. आणि जसं आपण पाहतोय आपल्याच माध्यमावर सुषमाताई असो किंवा विद्याजी असो, ते विपक्ष नेत्यांनी आता प्रश्न समोर उभा केला आहे. आणि नक्कीच आता आपण पाहूया, याचा पूर्वी जेव्हा एन्काउंटर झाला होता तेव्हाही एक SITची टीम नेमण्यात आलेली होती. ठाणे पोलीसची एक SITची टीम होती, स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम, त्यांनाही जबाबदारी दिली गेली होती की हे जे 5 पोलीसकर्मी आहेत त्यांनी जे एन्काउंटर केलेलं आहे यामागे तथ्य काय आहे, कशा स्थितीमध्ये एन्काउंटर केलं गेलं आहे, जसा त्यांचा क्लेम आहे की त्यांच्या जीवाचा धोका होता, त्यांनी आत्मसंरक्षणासाठी फायरिंग केली आहे, तर सत्यता आहे का, त्याच्यासाठी जी SITची टीम आहे ते आपली काम करतायत. पण आताही त्यांचा रिपोर्ट जरी त्यामध्ये स्पष्ट होईल की हा जे त्यांचा रिपोर्ट आणि जे आता रिपोर्ट सादर झालेला आहे कोर्टात त्यामध्ये मॅचिंग आहे का किंवा मिसमॅच आहे का तेही समोर येईल. प्रज्ञा. मृत्युंजय, बरोबर आहे, मुंब्रा बायपास जवळ अक्षय शिंदेचं एन्काउंटर करण्यात आलेलं होतं, पण त्या एन्काउंटरवर आणि पोलिसांच्या भूमिकेवर आता न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालामध्ये संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. स्वसंरक्षणासाठी अक्षयचं एन्काउंटर केल्याचा दावा हा संशयास्पद असल्याचं लिहिलं गेलंय. आपण थेट जाऊया, चंद्रशेखर बावनकुळे सध्या बोलतायत. नाही, मला त्या अहवाल काही मी वाचला नाही आहे, त्यामुळे या अहवालावर टिप्पणी करणे मी आत्ता योग्य तरी वाटत नाही. कारण न्यायालयाचा कुठला अहवाल आहे, कुठल्या जो समितीने अहवाल दिला आहे तो मला जर एकदा बघावं लागेल, मगच बोलावं लागेल. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीसच जबाबदार असल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आत्मसंरक्षणासाठी गोळ्या चालवल्या हा पोलिसांचा दावा संशयास्पद असल्याचं न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल सांगतोय. आणि या सगळ्या संदर्भात आपल्याला अपडेट देत होते मृत्युंजय सिंग, आपले प्रतिनिधी. मृत्युंजय, दिलेल्या माहितीसाठी आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.